नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण आलेले आहोत जालना जिल्ह्यात. आपल्या समोर दिसत असेल शुभम ड्रायव्हर देवळे यांचा आज अपघात झालेला आहे. याविषयी आपण जाणून घेऊया. दादा, कसं झालेलं? ते समोर गाड्या होत्या भरपूर. त्या गाड्याहून पडलो, त्याच्यामुळे लागलं डोळ्याला ना अंगाला लागलंय थोडं. दादा, ड्रायव्हरांचं बक्षीस सगळ्यांना दिसतं, पण ही जी होणारी दुखापत आहे, क्षणाचा सुद्धा भरोसा नसतो. त्याबद्दल काय सांगा? आता सगळ्यांना कसं वाटतं ड्रायव्हरचे पैसे खूप आहे ड्रायव्हरला, पण त्याच्या मागचा जो पडतोय हे होतंय तसं कोणाला कळत नाही. आता बाय चान्स छोटू भाई आहे जटवाड्याचे आपले, त्यांचा पाय मोडला होता. पण कसं आहे त्यांना तुम्ही बघितलं असेल किती दिवसापासून माणूस घरी होता, 6 महिन्यापासून. आता कुठं रिकवर झाला. पैशाचं काय आहे तुम्हाला वाटतं सगळ्यांना पैसे कमवते सगळे, पण त्याच्या मागं आम्हाला बी थोडं कष्ट आहे. पुरं शरीर आमचं पाय आहे, पडलो झडलो आम्ही, तर कोण आम्हाला थोडी बैलवाले म्हणणार आहे की बाबा धरा बाबा चला, नंबरात राहिलं तर तरच बोलणार आहे ना. दादा, तुम्हाला लागलं, किती जणांनी विचारलं? भाऊ आपले म्हणजे मित्रपरिवार खूप मोठा आहे. म्हणजे आपले अविनाश भाई असं पळसकर, लय लय जण आहे. म्हणजे असे लय जणांना आता हे बँडेज लावलेलं आहे, हे मग न ओळखता माणसाने मला बँडेज दिलेलं आहे. म्हणजे मला 20-25 जण उचललं तिथं गाडून पडलो होतं. सध्या देखील बैलगाड्या क्षेत्रात माणुसकी जिवंत राहिलेली. माणुसकी आहे भाऊ, जीव लावला सगळे माणुसकी, कोण कोणच नाही. पण आपण माणुसकी कमवली त्याच्यामुळे आपल्याला 20 जण उचललं तिथं. दादा, बरेचसे नवीन ड्रायव्हर आलेत या क्षेत्रात, त्यांना काय सांगाल? मी तर सांगतो आता हो आमच्या किडा होता आम्हाला लय मोठा, त्याच्यामुळे आम्हाला हे झालं. पण मी लय जणांना सांगितलं का बाबा तुम्ही नका आणू, तुम्ही सुट्टी मेकर व्हा, बाकी काही व्हा, पण ड्रायव्हर नका हो. ड्रायव्हर नका हो. म्हणजे लय आहे ड्रायव्हरची, खाली ड्रायव्हर आहे. फक्त लोकांना काय दिसतं त्यांच्या मागचे पैसे, पण ते पैसे मागचे कष्ट लोक पाहते का? नाही, असं आहे मेन. ड्रायव्हर लोकांचे भरपूर कष्ट आहे यामागं. मी स्वतः प्रेक्षक गॅलरीत बसलेलो होतो. शुभम भैया खाली चाललेले, सलग एकामागं एक गट आले. त्याच्यानंतर खूप परेशानी होते ड्रायव्हर लोकांची. हे पैसे नव्हती, म्हणजे दम बी लय लागतो, पाणी हे आणि वातावरण आता पाहते लय दमट वातावरण आहे. म्हणजे श्वास बी घेतला जात नाही लागत तर. दादा, आज किती गाड्या आणल्या? आज 6 गाड्या आणलं भाऊ. किती सेमीला पात्र झाले? सेमीली एक झाली. आता थोडं रस्ता बी हे चढास थोडा वासरे आपले 9-9, 10-10 महिने त्या हिशोबानं दुसऱ्यात फक्त 2 गाड्या होत्या. दादा, या शर्यतीत ड्रायव्हर लोकांना खूप रिस्क आहे, आणि त्या रिस्क साठी आपल्या स्वतः आता मोठा जर अपघात झाला असता, दुर्दैवानं काही होऊ नये, पण झाला असता, तर आपल्या घरच्यांचं कसं व्हायचं? आता काय आता देवालाच माहित कसं होणार काय. आता घरचे बी नाही म्हणते, पण आता काय नाद लागला त्याच्यामुळं काही हे नाही. दादा, तुम्ही विमा काढलाय का? इन्शुरन्स हा एक काढले. काढलेला? हो, त्याचे कसे आमचे ते वादळचे मामा आहे आमचे, त्यांनी ते तेव्हा मागचे चालू होतं ना 17 भागामध्ये विम्याचं, तेव्हा काढलेलं आहे. ते 500 रुपये भरून एंट्री फी एक्स्ट्रा भरून. बघा मित्रांनो, जीवाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही या बैलगाडी क्षेत्रात. तर सर्व ड्रायव्हरांना माझी हात जोडून विनंती आहे की आपला विमा काढा. या क्षेत्रात कधी काय होईल सांगता येत नाही. बैलगाडीवर बसेल राहतो, मागचा बैल येऊन कधी धडकतो, क्षणाचा सुद्धा भरोसा नसतो. सर्व ड्रायव्हर लोकांनी आपले विमे काढले पाहिजे. त्याबद्दल काय सांगा? ड्रायव्हर लोकांना काय आवाहन कराल शुभम दादा? मी तर म्हणतो भाऊ मेन गोष्ट हेल्मेट घाला. माझ्याकडे आहे, पण आता माझ्या नशिबाने मी आणलं नाही आज, ते माझ्या लक्षात नाही राहिलं. नाहीतर मी इथून पुढं आता हेल्मेट सगळं व्यवस्थित गाड वगैरे सगळं घालूनच गाडी आणणार, नाही तर आणणार नाही गाडी आता. मित्रांनो, सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. हेल्मेट असेल किंवा बाकीच्या गोष्टी सगळं वापरून यायला पाहिजे. आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. दादा, शेवटचे 2 शब्द सांगा सगळ्यात. आता काय सांगून आपण आपलं ऐकलं तर सांगायला चांगलं वाटतं. आता ड्रायव्हर कोणी काय आहे, आता तुम्ही आजचं मैदान बघाय समोर, आता हे मैदान हा 1 नंबर मैदान झालं, पण फक्त पुढच्या याच्यामुळे गाड्या वगैरे. आणि खास करून बैल मालकांना एक सूचना आहे, तुमचे बैल असतील लावा. बैल असतील ड्रायव्हर बी काही करू नाही शकत हो. दादा, ही खूप मोठी अडचण आहे. बऱ्याच गाडा मालकांचं म्हणणं असतं की नीला लावला की बैल पळत नाही, काय होत नाही, पण पुढे येऊन ड्रायव्हरच्या जीवाला धोका होतो. अरे बैलाच्याच गांडी दम लागतो, बैल पडतो येशीला ओढून फाडून, असे काही झालं काही झालं. हे बैल आमचं येशीला तो 3दा कट केला रस्त्यात, मग यानं बी मान चोरायला पाहिजे, उभा राहायला पाहिजे होतं. आता बैलाच्याच गांडी दम नाही, काही काही जाण ती म्हणते येशील लावा, याला लावा. अरे काही नाही, बैल येशील लागतो का पुढे बी. म्हणजे आमचं काय, आम्ही कुठे टाकलं समोरच्या बैलाला किती लागायला माहिती आहे कोणाला. रस्त्याला लागली गाडी, आता हायवे जवळ आहे,
रस्ते लागेल काय करणार मला सांगा तुम्ही. दादा, या मैदानात आयोजकांनी थोडी काळजी घ्यायला पाहिजे होती, त्याबद्दल काय? काळजी म्हणजे मेन गोष्ट आहे, गाड्या भरपूर पुढे आहे. याचा म्हणजे आता मी 4 गाड्या माहिती लगातार त्या गाड्याकडे गेल्या, पुढं काट्या टाकल्या लोकांना. पण विचार करा ड्रायव्हरचा, त्यांची बैल पोहू राहील फक्त ते. मग ड्रायव्हरला पोहू राहिले का? ड्रायव्हरची युती आहे, हाणणारची युती आहे डायरेक्ट. मी सांगतो तुम्हाला, त्यांना हाणायलाच नाही पाहिजे. बैल जावं एसटीन लावीन तेव्हाच गाड्या हाणायला पाहिजे. आधी काय आलं नवीन येईल बरेच जण एसटीन लावून बैल हाणत नाही. सध्या मराठवाड्यात बरेचसे नवीन ड्रायव्हर झालेत. ड्रायव्हर तर लय हो, ड्रायव्हरचं कमी नाही. आता लय बारीक पोर आले. आता मी लय मोठा बी ना, मी बारीकच आहे. पण विचारा माझ्या मागं दीपकला मी 100 वेळेस सांगितलं, दीपकला बी माझ्या एसटीन लावून बैल आणायचे नाही तर उतरून जायचं. मी तेच काम करतो, ज्याने एसटीन लावलं त्याचेच बैल आणतो, नाही आणत नाही. कोणाला विचारा माझा शब्द पहिले का राहतो. कमी माझी स्वतःची असं एसटीन लावून आणतो, लोकांचे जाऊ दे माझे स्वतःचे. दादा, आयोजकांना काय आवाहन कराल की मैदान कुठे घेतलं पाहिजे? मैदान ते एक नंबर हो, पण आता हे नवीन प्रेक्षक आहे, आता यांना म्हणजे कळलं पाहिजे थोडं, गाड्या साईडला लावायच्या. आता एखाद्या बाय चान्स आता माझ्या समोर मी 20 गाड्या मोडल्या, माझ्या ते काही गेलं का त्यांना आले फुकट घरचे बोंबलणारे, गाडी कस काय फुटली. आता आपली गलती थोडी आता, पण त्यांनाच कळलं पाहिजे गाडी आपली एक साईडला लावायची. आता तिथे एक स्कॉर्पिओ तिची काच फुटली, आता ती कोणाची माहीत नाही आणि माझ्या कोण बी नाही फुटली, दुसऱ्याच बैलवाला कोण फुटली. पण मी जेव्हा बघितली ना, आता त्या गाडीला कमीत कमी 30-40 हजार रुपये खर्च लागेल. मराठवाड्यात सगळे नवीन प्रेक्षक आहे 3 फेऱ्यात, त्यांना आपल्या गाडीची काळजी घेतली पाहिजे. बैल जिथून पळून येतात त्या समोर गाड्या लावल्या नाही पाहिजे. आता बऱ्याचशा गाड्या समोर लावलेल्या आहेत. नाही गाड्या तर तुम्हाला संध्याकाळ सांगतो मी, लय चुरा होणार आहे. ते म्हणजे पाहायचं काम नाही. पण खास करून आता बैला सुकानाच पाय गुतला मोळला ताळला ते गाडीवाला थोडी भरपूर देणार आहे, बरोबर आहे की नाही. आता दादा, या गाड्यांची काळजी खरं म्हटलं तर आयोजकांनी घेतली पाहिजे. आता आम्ही मैदान ठेवलं होतं तेव्हा आमच्या इथं गाड्या पहिल्यांदा कुठं डायरेक्ट रोडच्या कडीला होत्या. आम्ही समोर पटांगण एवढत होतो, एक बी म्हणजे भाजीवाला याच्यावाले नाश्त्यावाले एक बी समोर लावून दिले नव्हते. डायरेक्ट लांब उभा केलं ते गाडी बिन ते बी. दादा, तुम्ही 2 लाखाचं मैदान घेतलं रोयलागड केसरी, या मैदानात एका बैलाला सुद्धा झाली नाही किंवा ड्रायव्हरला सुद्धा नाही झाली, याची पुरेपूर काळजी तुम्ही घेतलेली. काळजी म्हणजे भाऊ आम्ही ड्रायव्हर स्वतः, मला सगळं माहिती ना, त्या हिशोबाने मैदान आम्ही पुढं तास नांगरात तास मारले, पुढच्या समोरच्या 500 फूट रान मोकळं तुलं, तरी बी त्या गाड्या पुढे आल्या, त्या डबल आम्ही वापस मागा लावायला लावल्या त्या. धन्यवाद दादा मुलाखत दिला. धन्यवाद भाऊ तुम्ही आल्याबद्दल.